सत्तेमध्ये येणं इतकं महत्त्वाचं आहे का की आपला देश आपला धर्म याला विकून टाकायचं? कशाचंच काही भान नाही का? काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग एका पत्रकार परिषदेमध्ये जाहीररित्या काय म्हणतात माहिती आहे की भारताच्या संपत्तीवरती म्हणजेच ॲसेट्सवरती सगळ्यात पहिला अधिकार जर कोणाचा असेल तर तो मुस्लिम मायनॉरिटीचा अधिकार आहे. संविधानामध्ये जे काय लिहिलंय, राईट ऑफ इक्वॅलिटी, समानता. कुठे गेली समानता? आत्ता यांचे युवा नेतृत्व म्हणजे ज्यांचं वय 50 ओलांडून गेले पण स्वतःला अजून सुद्धा युवा नेतृत्व जे म्हणतात ते संविधान बचाओ संविधान बचाओ संविधान बचाओ अख्ख्या देशात फिरतात. आणि यांचे भूतपूर्व पंतप्रधान काय म्हणतात की हक्क कोणाचा आहे? रिसोर्सेसवरती दलितांचा, आदिवासींचा, ओबीसींचा, SC ST NTंचा नाही, गरिबांचा नाही, मुस्लिम मायनॉरिटीचा. हा व्हिडिओ बघा. We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably in the fruits of development. They must have the first claim. याला म्हणतात मतांसाठी लांगुल चालन करणं. सुधरा